विमानतळांवर गोंधळ, अचानक रद्द झालेली हजारो विमानं आणि आभाळाला भिडलेले तिकीट दर. हो. मागच्या काही दिवसांपासून भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राचं जे चित्र दिसतंय ते खूपच चिंताजनक आहे. खरे. देशातली सगळ्यात मोठी एअरलाईन इंडिगो जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात उड्डाणं रद्द करते तेव्हा प्रवाशांची काय अवस्था होत असेल? कल्पनाच न केलेली बरी. काही मार्गांवरील दर तर 50,000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. हो, आणि ही केवळ एका कंपनीची किंवा एका दिवसाची समस्या नाही. मला वाटतं हे एका मोठ्या वादळाचं पहिलं चिन्ह आहे. अच्छा. आज आपण याच मुद्द्यावरून सुरुवात करणार आहोत. हे जे वरवर दिसणारं हवाई वाहतुकीचं संकट आहे ते प्रत्यक्षात भारताच्या पायाभूत सुविधांवर, अर्थव्यवस्थेवर आणि अगदी आपल्या परराष्ट्र धोरणावर येणाऱ्या दबावांचं प्रतिबिंब कसं आहे हे आज आपण वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारे उलगडून पाहणार आहोत. म्हणजे विमानतळावरच्या गोंधळापासून ते रुपयाच्या घसरणीपर्यंत. हो, आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीपासून ते अगदी देशांतर्गत राजकारणातल्या डावपेचांपर्यंत या सगळ्या गोष्टी वरवर वेगळ्या दिसल्या तरी त्या कुठेतरी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. अगदी. चला तर मग या सगळ्या गुंतागुंतीच्या धाग्यांचा एक करून छडा लावूया. सुरुवात अर्थातच या हवाई संकटापासून. हे सगळं इतकं अचानक का घडलं? यामागे एक तात्काळ कारण आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे DGCAने लागू केलेले नवीन नियम. DGCAचे नियम? हो. या नियमांना FDTL म्हणतात, म्हणजे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तर DGCAने एअरलाईन्सना सांगितलंय की तुम्ही तुमच्या पायलट्सना ॲप आधारित टॅक्सी ड्रायव्हरसारखा वागवू शकत नाही, की त्यांना कितीही तास काम करायला लावलं. थकव्यामुळे अपघात होऊ नयेत म्हणून पायलट्स आणि क्रूच्या कामाचे तास आणि त्यांच्या विश्रांतीचे नियम ते अधिक कडक केले आहेत. हे तर सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगलं पाऊल आहे. मग अडचण कुठे आली? म्हणजे इंडिगोसारख्या देशातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीला या नियमांची कल्पना नव्हती का? हे तर त्यांच्या नियोजनातलं एक मोठं अपयश दिसतंय. बरोबर. इथेच खरी मेघ आहे. हे नियम काही एका रात्रीत आलेले नाहीत. अच्छा. पण या नवीन नियमांनुसार आपलं संपूर्ण वेळापत्रक म्हणजे रोस्टर वेळेवर बदलण्यात इंडिगो अपयशी ठरली. आणि त्याचा परिणाम? त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडे उपलब्ध पायलट्स आणि क्रूची संख्या अचानक कमी पडली आणि त्यांना धडाधड उड्डाणं रद्द करावी लागली. बापरे. पण हा केवळ नियोजनाचा अभाव नाही. मोकी एअर नावाच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे ही समस्या खूप खोलवर रुजलेली आहे. भारतीय विमान कंपन्या एका दुष्टचक्रात अडकल्या आहेत. दुष्टचक्र? ते नेमकं कसं आहे? म्हणजे बघा, भारतात विमानाचं इंधन जे ATF असतं, हो, ते जगातल्या इतर देशांच्या तुलनेत खूप महाग आहे. कारण त्यावर कर जास्त आहेत. प्रचंड कर आहेत आणि ते GSTच्या बाहेर आहे. दुसरीकडे विमानांचे हप्ते, देखभाल, दुरुस्ती यासारखा कंपन्यांचा मोठा खर्च डॉलर्समध्ये होतो. आणि रुपया तर आता 90च्या पातळीवर गेलाय. अगदी. म्हणजे कंपन्यांची कमाई रुपयांमध्ये आणि खर्च डॉलरमध्ये. यामुळे त्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं आहे. आणि याच सततच्या आर्थिक दबावामुळे अनेक कंपन्या यापूर्वीच बंद पडल्या आहेत. हो, बरोबर. जसं की किंगफिशर किंवा जेट एअरवेज. हो. आणि याचाच परिणाम म्हणून आज बाजारात फक्त 2 मोठ्या कंपन्या उरल्या आहेत. एक प्रकारची मक्तेदारी म्हणजे ड्युओपोली तयार झाली आहे. बरोबर. त्यामुळे स्पर्धा कमी आणि तिकीट दर जास्त असं काहीसं चित्र आहे. बरोबर. म्हणजे DGCAचे नियम हे फक्त निमित्त ठरले, पण खरी आग दुसरीकडेच लागलेली आहे. अगदी बरोबर. ही एक प्रकारे पायाभूत सुविधांवर आलेल्या ताणाची कहाणी आहे. आणि हा आर्थिक ताण केवळ हवाई वाहतूक क्षेत्रापुरता मर्यादित नाही. तो अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतोय. याच आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र एक सकारात्मक चित्र मांडलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की FY26 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 60% किंवा त्याहून अधिक दराने वाढेल. हो. रुपयाच्या घसरणीबद्दलही त्यांनी म्हटलंय की आजची परिस्थिती UPA 2च्या काळापेक्षा खूप वेगळी आहे आणि रुपया स्वतःचा मार्ग शोधेल. त्यांच्या बोलण्यामागे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या म्हणतात की 10 वर्षांपूर्वी जेव्हा रुपया घसरला होता तेव्हा आपली अर्थव्यवस्था खूप नाजूक होती. परकीय चलनसाठा कमी होता, पण आज भारताची अर्थव्यवस्था जास्त मजबूत पायावर उभी आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. अच्छा. तांत्रिक भाषेत सांगायचं तर आपल्या अर्थव्यवस्थेची इम्युन सिस्टम पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे. त्यामुळे बाहेरील धक्क्यांना ती जास्त चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकते. पण ही झाली मोठ्या पातळीवरची गोष्ट. सर्वसामान्यांच्या आयुष्यात या मजबूत इम्युन सिस्टमचा अनुभव येतोय का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बातमी अशी आहे की
रुपयाच्या घसरणीचा थेट फटका परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना बसतोय. हो. त्यांचं बजेट 8 ते 12% वाढलंय. अनेकांना तर शिक्षणाच्या खर्चासाठी 4 ते 6 लाख रुपयांचं अतिरिक्त टॉपअप कर्ज घ्यावं लागतंय. खरे. मजबूत अर्थव्यवस्था हे शब्द त्यांच्यासाठी पोकळ ठरत आहेत. आणि इथे एक अतिशय रंजक बदल दिसतोय. म्हणजे लोक परिस्थितीनुसार कसे जुळवून घेतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. कसं? अनेक कुटुंब आता रुपयातील या सततच्या चढउतारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी थेट डॉलर आधारित शिक्षण कर्ज घेत आहेत. थेट डॉलरमध्ये कर्ज? हो. पूर्वी 5% कमी लोक हा पर्याय निवडायचे. आता नवीन कर्जदारांपैकी 15 ते 20% लोक डॉलरमध्ये कर्ज घेत आहेत. वा, म्हणजे थेट चलनातील धोकाच टाळायचा. हा तर खूप मोठा बदल आहे. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांची पसंतीही बदलतीये. नेहमीप्रमाणे अमेरिका ब्रिटनला जाण्याऐवजी आता अनेक जण सिंगापोर, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांना पसंती देत आहेत. अच्छा. या देशांमध्ये शिक्षण तुलनेने स्वस्त आहे, शिष्यवृत्तींच्या संधी आहेत आणि नोकरी मिळण्याची शक्यताही जास्त आहे. म्हणजे आर्थिक दबावामुळे भारतीय विद्यार्थी आणि त्यांची कुटुंब जागतिक शिक्षणाचा नकाशाच नव्याने गिरवत आहेत. अगदी. म्हणजे व्यक्ती असो वा कुटुंब, सगळेच या आर्थिक दबावाला तोंड देण्यासाठी आपापल्या परीने मार्ग काढत आहेत. आणि मला वाटतं हाच ट्रेंड आपल्याला कॉर्पोरेट जगातही दिसतोय. हो. जिथे कंपन्या काही मोठे धोरणात्मक निर्णय घेत आहेत. अगदी. याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे बायोकॉन आणि तिची उपकंपनी बायोकॉन बायोलॉजिक्स. हो, त्यांचं विलिनीकरण होणार आहे. बरोबर. किरण मुजुमदार शॉ यांच्या मुलाखतीनुसार हा एक अत्यंत मूल्यवर्धक निर्णय आहे. मूल्यवर्धक किंवा व्हॅल्यू ॲक्रिएटिव्ह ही संज्ञा थोडी क्लिष्ट वाटते. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? याचा साधा अर्थ असा की दोन कंपन्या एकत्र आल्यावर त्यांची एकत्रित किंमत ही त्यांच्या स्वतंत्र किमतीच्या बेरजेपेक्षा जास्त असेल. म्हणजे 2+2 मिळून 5 होण्यासारखं. अगदी. गुंतवणूकदारांसाठी ही खूप आकर्षक गोष्ट असते. ह्या विलिनीकरणामुळे कंपनीवर असलेलं कर्जाचं ओझं कमी होईल आणि जुन्या गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचा एक सन्मानजनक मार्ग मिळेल. म्हणजे हा सुद्धा आर्थिक दबावातून घेतलेला एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. नक्कीच. कॉर्पोरेट जगतातल्या बदलांबद्दल बोलायचं झालं तर आणखी एक सकारात्मक बदल दिसतोय. इंडिया इंक आता दिव्यांग व्यक्तींसाठी म्हणजे पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज PWDs साठी हो, आपलं कार्यस्थळ अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा बदल मला वाटतं दबावापेक्षा एका नव्या दृष्टिकोनातून आलेला दिसतोय. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. टाटा पॉवर, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, गोदरेज यांसारख्या मोठ्या कंपन्या आता व्हॉइस एनेबल्ड लिफ्ट, ब्रेल लिपीतील सूचना, उंचीनुसार जुळवून घेता येणारी वर्कस्टेशन्स आणि सांकेतिक भाषेचा प्रशिक्षण यांसारख्या सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहेत. हे खूपच चांगलं आहे. सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात दिव्यांग कर्मचाऱ्यांचं प्रमाण 1% कमी आहे. फक्त 1%? हो. त्यामुळे हे एक लहान पण अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. हे केवळ कायद्याचं पालन करणं नाही, तर कामाच्या ठिकाणी सन्मानाचं आणि समानतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे देशांतर्गत पातळीवर अर्थव्यवस्था आणि समाज एका स्थित्यंतरातून जात आहेत. पण हे बदलाचे वारे केवळ देशापुरते मर्यादित नाहीत, नाही का? नाही, अजिबात नाहीत. जागतिक रंगमंचावरही भारत काही मोठे आणि धाडसी निर्णय घेताना दिसतोय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीकडे ह्याच दृष्टिकोनातून पाहता येईल का? नक्कीच. DB व्यंकटेश वर्मा यांच्या लेखानुसार या भेटीने भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा टप्पा संपल्याचे संकेत दिले आहेत. कोणता टप्पा? तर दुसऱ्यांच्या खांद्यावरून मान वळून पाहण्याचा. सोप्या भाषेत सांगायचं तर आता भारत अमेरिका काय म्हणेल किंवा युरोप काय विचार करेल याची पर्वा न करता पूर्णपणे आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत आहे. अच्छा. ठीक आहे. या भेटीतून कुशल कामगारांच्या प्रवासासंबंधी आणि सागरी सहकार्यासंबंधी महत्वाचे करार झाले आहेत. ज्यामुळे भविष्यात नोकरी आणि पायाभूत सुविधांना चालना मिळेल. बरोबर. हे खूपच रंजक आहे. म्हणजे एका बाजूला आपण रशियाशी संबंध दृढ करत आहोत, तर दुसऱ्या बाजूला आपण क्वाड देशांसोबतही बसून चर्चा करत आहोत. क्वाड म्हणजे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. हा एक प्रकारचा तारेवरचा खेळ नाही का? यालाच आजच्या जगातलं धोरणात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी म्हणतात. अच्छा. नुकत्याच झालेल्या क्वाडच्या दहशतवाद विरोधी गटाच्या बैठकीत भारताने लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. हो. लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांवर संयुक्त राष्ट्रांतर्फे कठोर कारवाई करण्याची मागणीही केली गेली आणि या बैठकीत दहशतवादासाठी ड्रोन
आणि एआयच्या वाढत्या वापराबद्दलही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. म्हणजे भारत एकाच वेळी रशिया आणि अमेरिका या दोन्ही गटांसोबत आपल्या हिताचे मुद्दे पुढे नेत आहे. अगदी. आणि ह्या धोरणात्मक बदलाचं आणखी एक आश्चर्यकारक उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान. हो, तो एक मोठा बदल आहे. एकेकाळी आपण ज्या तालिबानपासून दूर होतो, आज त्यांच्याशी भारताची जवळीक वाढताना दिसत आहे. हे कसं घडतंय? हे भारतासाठी एक मोठं धोरणात्मक पाऊल आहे. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध बिघडत चालले आहेत. ओके. याचा फायदा घेऊन भारताला अफगाणिस्तान मार्गे मध्य आशियात प्रवेश करण्याचा एक नवीन मार्ग मिळू शकतो. आणि याचा परिणाम व्यापारावरही दिसतोय, नाही का? हो, दिसू लागला आहे. पाकिस्तानने वाघा सीमेवरून होणारी वाहतूक बंद केल्यामुळे अफगाणिस्तानातून येणारा सुकामेवा आणि सफरचंद यांसारख्या वस्तू आता इराणच्या चाबहार बंदरामार्गे भारतात येत आहेत. अच्छा. हे बदललेले व्यापारी मार्ग म्हणजे बदललेल्या भूराजकीय समीकरणांचा थेट पुरावा आहे. खरंच विमानतळावरच्या गर्दीपासून सुरू झालेली चर्चा थेट चाबहार बंदरापर्यंत पोचली. या सगळ्या बाह्य आणि आर्थिक दबावांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत राजकारण मात्र आपल्याच गतीनं आणि आपल्याच मुद्द्यांवर सुरू आहे. इथेही स्वतःचं अस्तित्व आणि विचारसरणी सिद्ध करण्याची एक वेगळीच लढाई सुरू आहे. बरोबर. आणि या लढाईत प्रतीकांचं महत्त्व खूप मोठं आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने लखनौमध्ये जे राष्ट्रप्रेरणा स्थळ उभारलं आहे हो. ते याचंच उदाहरण आहे. 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी त्याचं उद्घाटन होणार आहे. त्यात कोणाकोणाचे पुतळे आहेत? त्यात श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय आणि वाजपेयी यांचे भव्य पुतळे आहेत. हे स्थळ केवळ एक स्मारक नाही, तर भविष्यात भाजपच्या मोठ्या सभा आणि कार्यक्रमांचं केंद्र बनू शकतं. हा विचारधारेला भौतिक रूपात स्थापित करण्याचा एक प्रयत्न आहे. म्हणजे एकीकडे भाजप आपल्या विचारधारेच्या नायकांना राष्ट्रीय प्रेरणा म्हणून सादर करते, हो, तर दुसरीकडे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन राष्ट्रीय स्तरावर एक आदिवासी नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही एक वेगळी राजकीय लढाई आहे. हो. आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा वेगवेगळ्या राजकीय आघाड्या बांधल्या जात आहेत. तामिळनाडूमध्ये 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच जुळवाजुळवू सुरू झाली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका निलंबित आमदाराने बाबरी मस्जिदीच्या प्रतिकृतीची पायाभरणी केल्याने एक नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. अच्छा. इथे आपण फक्त या घटनांची माहिती देत आहोत. यातलं काय बरोबर किंवा काय चूक यावर भाष्य करत नाही. नाही, अर्थातच. पण या घटना दाखवतात की देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात राजकीय तापमान किती वाढलेलं आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. भारत सध्या अनेक आघाड्यांवर एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. मग ते पायाभूत सुविधांवरचा ताण असो, अर्थव्यवस्थेवरचा दबाव असो किंवा जागतिक रंगमंचावर स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची धडपड असो, या सगळ्याच्या मागे एक लवचिक पण सतत दबावाखाली असलेली अर्थव्यवस्था आणि समाज उभा आहे. आणि आज आपण ज्या मुद्द्यांना स्पर्श केला त्यातील प्रत्येक मुद्दा अधिक खोलात जाऊन अभ्यासण्यासारखा आहे. कारण या प्रत्येक घटनेचे पडसाद येत्या काळात आपल्या सर्वांच्या आयुष्यावर कुठेतरी उमटणार आहेत. आणि श्रोत्यांना जाता जाता एक विचारात सोडून जाऊ इच्छितो. आज आपण भारताच्या बदलत्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाबद्दल बोललो. याच संदर्भात आजच्याच वर्तमानपत्रात एक लेख आहे जो भारताच्या अण्वस्त्र धोरणावर पुनर्विचार करण्याची मागणी करतोय. अच्छा. गेल्या 22 वर्षांपासून भारताचं धोरण नो फर्स्ट यूज असं आहे. नो फर्स्ट यूज. हो. म्हणजे आम्ही स्वतःहून कधीही पहिला अणुअस्त्र हल्ला करणार नाही. पण लेखकाचा मुद्दा आहे की आजची परिस्थिती 22 वर्षांपूर्वीसारखी नाही. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांची अणुवस्त्र क्षमता आणि त्यांची धोरणं ती अधिक आक्रमक झाली आहेत. आणि तंत्रज्ञानही झपाट्याने बदलत आहे. बरोबर. तर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की वेगाने बदलणारी भूराजकीय समीकरणं आणि तंत्रज्ञानाच्या जगात एक स्थिर आणि जुनं धोरण खरोखर किती काळ देशाची सुरक्षा करू शकतं यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.